नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण सेट्स या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत. यातील सर्व सोडवलेली उदाहरणे आणि प्रॅक्टिस सेटमधली सर्व उदाहरणे मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु त्यापूर्वी आपण या सेट्स या चॅप्टरमध्ये काय काय शिकणार आहोत ते देखील आपण बघूया. फर्स्ट, सेट्स इंट्रोडक्शन म्हणजे त्या सेट्सची ओळख. देन types of sets, Venn diagram, equal set, subsets, universal set, intersection and union of sets, number of elements in a set. हा सर्व भाग आपण या ठिकाणी या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके, नाउ फर्स्ट लेट्स रिकॉल. ओके, आता या ठिकाणी काही पिक्चर्स तुम्ही बघणार आहात. सम पिक्चर्स आर गिवन बिलो. इट कंटेन्स द ग्रुप ऑफ थिंग्स यू नो. आणि यामध्ये काही वस्तूंचा समूह दिलेला आहे, संच दिलेला आहे. ओके, फर्स्ट इज अ फ्लावर बकेट, बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, पाइल्स ऑफ नोटबुक्स अँड कलेक्शन ऑफ नंबर्स. या ठिकाणी कलेक्शन ऑफ द नंबर्स घेतलेले. वी यूज अ स्पेशल वर्ड फॉर ईच ऑफ द कलेक्शन गिवन अबव. In all the above examples, we can clearly list the objects of that collection. आणि आपण त्या सर्वांची लिस्ट करू शकतो. ओके, we call the collection of such objects as sets. ज्याची आपण लिस्ट करू शकतो त्याला काय म्हणायचं, तर ते सेट म्हणणार. Now observe the collection. Happy children in the village, brilliant students of the class. In the both examples, the word happy and brilliant are relative terms. आता आनंदी असणे आणि हुशार असणे या प्रत्येक व्यक्तिपरत्वे कशा असतात, तर ते भिन्न असतात. कोणी किती आनंदी असं आपण काही निश्चित सांगू शकत नाही, किंवा किती हुशार, कोणत्या विषयात हुशार, या प्रत्येक व्यक्तीही व्यक्तिपरत्वे काय असणारे, तर ते भिन्न असणारे, वेगवेगळे असणारे. ओके, अँड देअरफॉर बिकॉज ऑफ द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दीज वर्ड्स, टू बी हॅपी अँड टू बी ब्रिलियंट डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. प्रत्येक व्यक्तिपरत्वे या दोन्ही ज्या ब्रिलियंट आणि हॅपी या दोन्ही टर्म्स मध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये मतभिन्नता असणार आहे. अँड देअरफॉर दीज कलेक्शन्स are not sets. Okay, see the examples given below and decide whether it is a set or not set. Okay, तर बघूया आपण. डेज ऑफ अ वीक आपण निश्चित सांगू शकतो की आठवड्यातले 7 डेज असतात आणि त्यांची नावं देखील आपण लिहू शकतो, त्याची लिस्ट तयार करू शकतो. therefore this is the set. मंथ इन अ इयर, यामध्ये देखील आपण लिस्ट तयार करू शकतो. therefore मंथ इन इयर इज अ सेट. मराठी महिने असतील किंवा इंग्रजी महिने असतील, ओके, त्यांची देखील आपण ती लिस्ट करू शकतो. therefore मंथ इन इयर इज अ सेट. नेक्स्ट, ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. मात्र हा सेट होऊ शकणार नाही, कारण की त्याची शूरता ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ती असू शकते. ओके, म्हणून हे पर्सन टू पर्सन ते डिफरंट असू शकणार आहे. therefore the brave children in the class, this is not the set. Okay, first 10 counting numbers, yes, this is definitely set. म्हणजे पहिल्या 10 counting number आपण हा डेफिनेटली त्याची लिस्ट करू शकतो. therefore it is a set. next, strong forts of महाराष्ट्र, हा देखील आता या ठिकाणी सेट होणार नाही. तो किती प्रमाणात स्ट्रॉंग आहे हे निश्चित पर्सन टू पर्सन हे देखील कसं असणार आहे, तर ते डिफरंट असणार आहे. therefore this is not set. प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टीम, येस, हा मात्र सेट आहे. आपल्याकडे त्यांची ती यादी असते आणि त्यामध्ये आपण त्याची लिस्ट करू शकणार आहोत. therefore this is set, प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टीम. ओके, यानंतर आपण सेटची डेफिनेशन बघूया. सेट्स, if we can definitely and clearly decide the objects of a given collection, then that
collection is called a set. Definitely. आणि त्यामध्ये कोणताही संभ्रम नको पाहिजे. Therefore, we can definitely and clearly decide the object of a given collection, then that collection is called a set. This is the definition of the set. ही सेटची definition आहे. Generally, the name of the set is given using capital letters A, B, C, D up to Z. Okay. तुम्ही कुठल्याही या ठिकाणी त्या सेटला डिनोट करू शकताय. ओके. The members or elements of the sets are shown by using small letters, just like या small letter ने त्या सेटचे हे मेंबर्स असतील or they are the elements of the sets. Okay, if small a, if a is an element of set A, then we write it as A belongs to capital A. आणि म्हणून या ठिकाणी ते belongs to sign या प्रकारे ते लिहिलं जातं. ओके, that is this small a belongs to capital A. Suppose that if small b belongs to capital B, then it is written like this. Okay, if A is not an element of the set A, then we write A does not belongs to A. आणि मग ते कसं लिहिलं जाईल तर या प्रकारे A does not belongs to म्हणजे असं belongs to चं साइन करणार आणि मग त्यावरती असा काट करणार and then it is written as like this. A does not belongs to A. Now let us observe the set of numbers. Set of numbers बघूया. Set of natural numbers सुरुवातीला दिलेलं त्याने ते 1, 2, 3 up to infinity. This is the set of natural numbers. Whole numbers 0, 1, 2, 3 up to infinity. This is the set of whole numbers. Next set of integers घेतलेला आहे 0, 1, 2, 3 up to infinity, -1, -2, -3 up to minus infinity. This is also set. Okay, and it is a set of integers. Next, set of rational number. It is denoted by capital Q. आणि आपल्याला माहिती आहे की set of rational number हा Q कसा लिहिलं जातं? That is Q is equals to P upon, here is a Q where P comma Q belongs to set of integers and this small q is not equals to 0. Okay, आणि हा small q हा 0 आपल्याला नको पाहिजे. Then this is the set of a rational number. Okay, हा देखील सेट आहे. Next, last R is the set of real number. या रिअल नंबर सेट मध्ये हे वरचे सर्व सेट्स असतात आणि यामध्ये रॅशनल त्याचबरोबर इरॅशनल नंबर्स देखील असतात. what are the irrational number means what? That is a root 2, root 5, root 7. This type of the numbers are also here. Okay, and therefore this R is the set of rational number. R देखील हा सेटचं ते एक एक्झाम्पल आहे. R is a set of rational number. आता यानंतर सेट्स कसे लिहायचे? Methods of writing sets. There are two methods of writing sets. Okay, the first is a listing method or a roster method. यामध्ये काय की त्या सेट मधले सर्व एलिमेंट्स लिहिली जातात. In this method we write all the elements of a set in curly bracket. Each of the element is written only once. एकदाच तो लिहिला जाईल and separated by commas. Okay, आणि तो लिहिल्यानंतर कॉमा घेतला जाईल. The order of an element is not important, but it is necessary to write all the elements of the set. Order काही इम्पॉर्टंट नाही, तुम्ही पुढे मागे लिहिले तर ते चालू शकतात, परंतु तुम्हाला सर्व एलिमेंट्स त्या ठिकाणी मेन्शन करावे लागतील, लिहावे लागतील. फॉर एक्झाम्पल, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10 can be written as, ओके, सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. मग काय काय असणार आहे? 3, 5, 7, 9 या प्रकारे लिहिलं. आणि कोणी असं जरी लिहिलं तरी ते चालू शकतं, परंतु त्यामध्ये सर्व एलिमेंट्स आले पाहिजे. दॅट इज 7, 3, 5, 9 असं देखील चालू शकतं, बट ऑल एलिमेंट्स मस्ट बी देअर. ओके, नेक्स्ट, इफ an element comes more than once, then it is customary
to write that element only once. जर तो 2 वेळा किंवा 3 वेळा येत असेल तर तो एकदाच तो लिहिला गेला पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल, in the word remember, the letters R, M, E are repeated more than once. So, the sets of letters of this word is written as capital A is equals to R, E, M, B. ओके. आणि या प्रकारे ते एकदाच आपण तो लिहायचे, परंतु सर्व एलिमेंट्स त्या ठिकाणी लिहिणार आहोत. ओके. नाव नेक्स्ट मेथड, that is a rule method or set builder form. In this method, we do not write the list of elements but write the general element using variable followed by vertical line or column and write the property of the variable. मग या ठिकाणी काय तर x हा व्हेरिएबल असणार आहे. नेक्स्ट, दिस इज द व्हर्टिकल लाईन ऑर इट्स अ सेमिकॉलन. ओके. आणि त्या एलिमेंटची तिथे प्रॉपर्टी लिहिली जाईल. फॉर एक्झाम्पल, ए इज इक्वल्स टू, त्याचं रीडिंग कसं केलं जाणार, ए इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स इज सच दॅट, या व्हर्टिकल लाईनला काय म्हणणार, सच दॅट एक्स इज सच दॅट एक्स बिलॉंग्स टू सेट ऑफ natural number and x lies between 1 and 10. X lies between 1 and 10 and read as set A is the set of all x such that x is natural number between 1 and 10. आणि हाच जर सेट आपल्याला लिस्ट मेथड मध्ये लिहायचा असेल, x lies between 1 and 10 म्हणजे काय की from it will start from 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके. या प्रकारे तो लिहिला जाईल आणि तोच आपल्याला इथे हा रूल मेथड मध्ये आपण तो लिहिलेला आहे. मग काय रूल इथे केला गेलेला आहे, एक्स हा नॅचरल नंबर मधला पाहिजे आणि तो कसा असला पाहिजे, इट मस्ट बी इन बिटवीन 1 and 10. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. b इज इक्वल्स टू x इज सच दॅट x इज प्राइम नंबर बिटवीन 1 and 10. ओके. सेट b contains all prime numbers between 1 and 10. So, by using listing method, set b can be written as b is equals to, आता prime numbers between 1 and 10 म्हणजे 2, 3, 5, 7 आणि इथे जे काही लिहिलेलं आहे याला काय म्हटलं जातं, फॉर एक्झाम्पल ई डॉट जी, याला काय म्हटलं जातं, फॉर एक्झाम्पल. ओके. नाउ नेक्स्ट, क्यू इज सेट ऑफ रॅशनल नंबर्स which can be written in the set builder form as capital Q is equals to P upon Q, where P comma Q belongs to set of integers and Q is not equals to 0. And it read as Q is a set of rational number in the form P upon Q such that P and Q are integers where Q is a non-zero numbers. Okay. आता काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत, रूल मेथड ऑर द सेट बिल्डर फॉर्म, आणि त्याचबरोबर त्यांच्या लिस्टिंग मेथड्स देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके. फर्स्ट बघा इथे ए इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट, कसं रीड करणार बघा प्रत्येकदा, ए इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स इज सच दॅट एक्स इज लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. मग त्याचं लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड कशी होणार, ए इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट डी आय व्ही एस ओ एन. ओके. या ठिकाणी आय हा म्हणजे त्याचं रिपिटेशन 3 वेळा झालेलं आहे, पण तो एकदाच या ठिकाणी घेतलेला आहे. नेक्स्ट, बी इज इक्वल्स टू रूल मेथड बघा, वाय इज सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 9. आता वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 म्हणजे
असला कुठला नंबर आहे की ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला 9 मिळणार. मग या ठिकाणी -3चा देखील स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला किती मिळेल तर 9 आणि 3चा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळणार तर 9. Therefore b is equals to in curly bracket -3 and 3. ओके, असला कुठला नंबर आहे की ज्याचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला 9 मिळेल. What is that y? That y is a -3 and 3. Next, c is equals to in curly bracket z is such that z is a multiple of 5 and is less than 30. Multiple of 5 less than 30. Okay. Multiple of 5 काय काय येणार इथे 5, 10, 15, 20, 25. This is the listing method. ओके, आता यानंतर काही एक्झाम्पल्स इथे खाली घेतलेले या टेबलमध्ये. या ठिकाणी लिस्टिंग आणि या बाजूला रूल मेथड. फर्स्ट बघा इथे a इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6, 8, 10, 12, 14. मग आता रूल काय होणार यामध्ये सर्व तर इव्हन नंबर आहेत आणि इव्हन नंबर हे कसे आहेत तर ते लेस दॅन 15 आहेत. Here a is equals to in curly bracket x is such that x is even natural number less than 15. Okay. Next इथे रूल मेथड दिलाय b is equals to x is such that x is a perfect square number between 1 and 20. Okay. मग या ठिकाणी लिस्ट कशी होणार इथे दॅट इज अ परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. ओके, बिटवीन 1 and 20. मग 1 नंतरचा किती येणार तर तो 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर. नेक्स्ट इज 9 अँड द लास्ट इज 16. ओके, आता यानंतर त्याने लिस्टिंग मेथड दिलेले सी इज इक्वल्स टू AEIOU. ओके, आता तेच आपल्याला रूल मेथडमध्ये जर लिहायचं असेल then we can write all these are the oils. ओके, म्हणजे स्वर आहेत इंग्रजीतले. That is here C is equals to in curly bracket Y is such that Y is okay, मग ते काय तर oils आहेत. Y is oil okay in English ओके इन इंग्लिश अल्फाबेट. ओके, मग या ठिकाणी आपण ते पुन्हा लिहिणार या प्रकारे. ओके, नेक्स्ट पुढे रूल मेथड मध्ये दिलेलं आहे डी इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट वाय इज सच दॅट वाय इज अ कलर इन रेनबो. ओके, आता या ठिकाणी आपल्याला त्या रेनबो मधले कलर्स लिहायचे आहेत. ओके, दिस इज द डी इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट. ओके, मग काय असतं ते विग बॉय. ओके, व्ही आय बी जी वाय ओ आर या प्रकारे ही सर्व कलर्स आहेत रेनबो मधली. ओके, काउंट करू शकता तुम्ही 1 2 3 4 5 6 7. ओके, नेक्स्ट पुन्हा रूल मेथड मध्ये इथे आपल्याला दिलेलं आहे p इज इक्वल्स टू x इज सच दॅट x इज अन इंटिजर बिटवीन -3 अँड +3. ओके, -3 आणि +3 मधला तो कुठल्या लेटरने डिनोट केलेला आहे तर कॅपिटल P. ओके, -3 नाही घेणार तर पुढचा -2 -1 0 1 and 2. Okay, now next m is equals to in curly bracket 1 8 27 64 125 या प्रकारे घेतलेले. आता हे सर्व नंबर्स कसे आहेत तर ते क्यूब आहेत. ओके, दे आर क्यूब of 1 2 3 4 5. Okay, therefore we will write here m is equals to कसं लिहिणार आपण m is equals to in curly bracket x is such that x is equals to n cube where n lies between and equal to also 1 to 5 आणि या ठिकाणी आपण तो इथे 5 लिहिणार. ओके, आणि या प्रकारे आपण हा टेबल इथे कंप्लीट केलेला आहे. Now next we will start the practice set 1.1. Now let us start practice set 1.1. Okay,
Now first question. Write the following sets in roster method. रोस्टर मेथड म्हणजे काय की आपल्याला त्यांची लिस्ट बनवायची. व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? पहिला क्वेश्चन काय? सेट ऑफ इवन नॅचरल नंबर पाहिजेत पण फक्त आपल्याला ते इवन पाहिजे. Therefore a is equals to in curly bracket 2, 4, 6, 8 and dash dash. Okay. Now next, set of even prime numbers from 1 to 50. आता even prime फक्त 2च आहे. Okay. And therefore here p is equals to in curly bracket 2. Okay. Next, set of negative integers. Okay. I is equals to -1, -2, -3 up to minus infinity. Negative integers पाहिजे. Set of integers कसा असतो? That is here we have set of integers is like this. म्हणजे इथे मध्ये 0 असतो. 1, 2, 3 and last up to infinity. Next is -1, -2, -3 and here is a up to infinity. पण आपल्याला कसे पाहिजे? The set of negative integers. म्हणजे आपण -1, -2, -3 up to -infinity. Okay. Next, 7 basic sounds of a सारेगम सूर. ओके. या ठिकाणी S is equals to सा रे ग म प ध नी. ओके. या प्रकारे आपल्याला हे सर्व सेट्स आपण हे रोस्टर मेथड मध्ये लिहिलं आहे म्हणजे आपण त्यांची लिस्ट केली आहे. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. राइट फॉलोइंग symbolic statement in words. Okay. What is here? 4 by 3 belongs to Q. Therefore we write here 4 by 3 is an element of set Q. Okay. Next, -2 does not belongs to set of natural number. Yes, it is a correct one. Set of natural number मध्ये 1, 2, 3, 4 up to infinity असतात. And therefore here -2 is not an element of the set capital N, means what? Set of natural number. Third one, P is equals to in curly bracket P is such that P is an odd number. Okay. Therefore here we will write set P is set of all P's such that P is an odd number. Okay. Now next question number 3. Write any two sets by listing method and by rule method. Open ended question आहे. तुम्ही तुमच्या मनाने ते लिहू शकताय. ओके. नाउ सी दिस हियर. लिस्टिंग मेथड मध्ये काय घेतले आपण? रुलर, पेअर ऑफ कंपासेस, प्रोटेक्टर, सेट स्क्वेअर, डिवायडर, पेन्सिल, इरेजर. ओके. नाउ दी रूल मेथड हे कसं लिहिता येईल आपल्याला? A is equals to in curly bracket X is such that X is a tool of geometry box. असं आपल्याला त्याला रूल मेथड मध्ये लिहिता येईल आणि लिस्टिंग मेथड मध्ये या प्रकारे. दॅट इज अ टूल ऑफ जॉमेट्री बॉक्स मध्ये काय काय असतं? रुलर, पेअर ऑफ कंपासेस, प्रोट्रॅक्टर, सेट स्क्वेअर, डिवायडर, पेन्सिल अँड इरेजर. नेक्स्ट एक्झाम्पल, लिस्टिंग मेथड. दॅट इज B is equals to -2, -1, 0, 1, 2, 3. Okay. The rule method. B is equals to in curly bracket X is such that X belongs to set of integer. पण integers कसे आहेत? They are more than -3 and less than or equal to 3. म्हणजे 3 इथे घेणार and more than -3. -2, -1, 0, 1, 2, 3. या प्रकारे आपल्याला ते रूल मेथड मध्ये लिहिता येईल. ओके. इथे बघा लेस दॅन आहे इथे लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे इक्वल टू 3 पण आलेलं आहे. इथे लेस दॅनचं साइन मीन्स व्हॉट? एक्स इज ग्रेटर दॅन -3. therefore इट स्टार्ट्स फ्रॉम -2, -1, 0, 1, 2 आणि 3. इक्वल टू इथे आहे बघा, त्यासाठी आपण इथे 3 इन्क्लूड केलेला आहे. ओके. नेक्स्ट question number 4. Write the following sets using a listing method. All months in Indian solar year. Okay. तर या
प्रकारे मराठी महिने आपण या ठिकाणी लिहित असतो. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ अँड फाल्गुन. नेक्स्ट क्वेश्चन. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. ओके, आता कॉम्प्लिमेंट मधले सगळे वर्ड्स लिहिणार आपण. लेटर्स लिहिणार ते. ओके, वर्ड कॉम्प्लिमेंट मधले सर्व लेटर्स. त्यासाठी बी इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट COMPLENT. ओके, जे रिपीट आहे ते आपण एकदाच लिहिलेले आहेत. ओके, नेक्स्ट. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. ओके, आता त्यामध्ये आपण सी इज इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट नोज, इयर्स, आईज, टंग्स अँड स्किन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 to 20 च्या दरम्यानचे आपल्याला प्राईम नंबर्स लिहायचे तिथे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. These are the prime numbers. ओके, हे नंबर्स असे असतात की त्या नंबर्सला फक्त 1 ने आणि त्या स्वतःनेच त्याला डिव्हिजन जात असतं. Therefore these numbers are called the prime numbers. Okay, now next. Names of the continents of the world. Okay, now here E is equals to the continents of the words, म्हणजे खंडांची नावं लिहिणार आपण इथे. आशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप अँड ऑस्ट्रेलिया. ओके, now next question. Write the following sets using a rule method. तर रूल मेथडने लिहिणार आपण. तर या ठिकाणी सर्व नंबर्स स्क्वेअर्स दिसत आहेत आपल्याला. ओके, therefore A is equals to in curly bracket x is such that x is equals to n square. n कसा पाहिजे तर सेट ऑफ नॅचरल नंबर मधला पाहिजे आणि n हा कसा पाहिजे लेस दॅन ऑर इक्वल टू 10. म्हणजे 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर अँड इन दिस वे अप टू लास्ट नंबर इज अ 10. 10 चा स्क्वेअर या प्रकारे. ओके, नाउ नेक्स्ट. B is equals to in curly bracket 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. Okay, now here the answer. B is equals to in curly bracket x is such that all these are the multiples of 6. Okay, therefore x is such that x is equals to 6n. मग n कसा पाहिजे? n must be less than 9. ओके, म्हणजे अप टू 8 पर्यंत घेणार आपण. 6 into 1, 6 into 2, 6 into 3 in this way. Okay, 6 into last number is a 6 into 8. Okay, या प्रकारे आपल्याला ते रूल मेथड मध्ये ते लिहिता येईल. नेक्स्ट. C is equals to in curly bracket SMILE. आपल्याला स्माइल मधले सर्व ते लेटर्स आहेत. ओके, that is y is such that in curly bracket y is such that y is a letter in the word smile. Now next. तसं स्माइल प्रमाणे तुम्ही माइल्स पण घेऊ शकताय, मिसाइल पण घेऊ शकताय. ओके, एक्सेट्रा. नेक्स्ट. D is equals to in curly bracket Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. Okay, now what is here? D is equals to in curly bracket Z is such that Z is a day of week. Okay, this is a day of week. Now next. X is equals to in curly bracket AET. Okay, and here the x is equals to in curly bracket y is such that y is a letter in the word eat or tea. या प्रकारे. Okay, now in this way we have completed practice set 1.1. Now we will see in the next video. Till then, goodbye.